आजकाल धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला सतत काहीतरी शारीरिक त्रास जाणवतात, त्यामुळे वाढतात त्या दवाखान्याच्या फेऱ्या। महिनाभरातल्या पगारामधून एक वाटा केवळ मेडिकल आणि डॉक्टरांच्या फी साठी बाजूला काढून ठेवावा लागतो। त्यात जर एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर त्यासाठी सहज 500 ते 1000 रुपये मोजावे लागतात। पण तुम्हाला असं समजलं की एका डॉक्टरांची कन्सल्टिंग फी ऐच्छिक आहे तर तुमच्या भुवयाही नक्कीच उंचावतील। आणि हे खरं आहे, फी किती द्यायची ते डॉक्टरांनी नाही तर रुग्णांनी ठरवायचं। एवढंच नाही तर रुग्णांनी फी देखील त्यांना जमेल तेवढीच द्यायची, अगदी नाही दिली तरी चालेल। आजच्या स्वार्थी जमान्यात एक डॉक्टर चक्क अशा प्रकारे आपला दवाखाना चालवतात। पुण्यातील सदाशिव पेठेत डॉक्टर रघुनाथ गोडबोलेंचा हा दवाखाना आहे। दवाखान्यात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला समोरच एक फलक दिसेल, ज्यात तपासणी फी ऐच्छिक आहे, फी किती द्यायची रुग्णानेच ठरवायचे आहे असा मजकूर तुम्ही पाहू शकता। डॉक्टर गोडबोले हे पोटाचे तज्ज्ञ आहेत। त्यांची प्रॅक्टिस तब्बल 33 वर्षांची आहे। एवढा अनुभव असलेल्या डॉक्टरांची फी देखील दाणगी असते। मात्र गोडबोले सरांच्या बाबतीत नेमकं उलट आहे, कारण या कारणामुळे गोडबोले डॉक्टरांच्या दवाखान्यात सतत रुग्णांची गर्दी असते। इतकंच नव्हे तर रुग्णांनी याबाबत वेळोवेळी अनुभव देखील बोलून दाखवले आहेत। डॉक्टर गोडबोले मागील 15 वर्षांपासून आपली मोफत रुग्णसेवा देत आहेत, पण 1984 पासूनच ते गरजू रुग्णांना फी आणि उपचारामध्ये सवलत देत आहेत। 2009 ला त्यांच्या प्रॅक्टिसला 20 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांनी सरसकट सर्व रुग्णांसाठी फी ऐच्छिक करण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासून या निर्णयात काहीही बदल झालेला नाही। मी जर फी जास्त ठेवली तर कित्येक गरजू रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळाले नसते। ज्याला जितकी वाटते तितकी फी ते देऊ शकतात। ऐच्छिक मध्ये शून्यापासून ते पुढे कितीही फी देऊ शकतात आणि त्याच्याविषयी माझ्या मनात मी काही अपेक्षा ठेवत नाही। अशा पद्धतीने हे गेल्या 15 वर्षांपासून चालू आहे, असं मनोगत डॉक्टर रघुनाथ गोडबोलेंनी व्यक्त केलं। वयाच्या 85व्या वर्षापर्यंत अशीच रुग्णसेवा देत राहावी अशी त्यांना इच्छा आहे। त्यांच्या उपक्रमाविषयी सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्षातही सर्वजण त्यांचं कौतुक करतात। डॉक्टरांच्या रूपात असलेल्या या देव माणसाला PCB कडून शुभेच्छा। thank you